आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा नारा देत प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले सुबोध पाटील यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याने विरोधक हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे। जनसामान्यांची नाडी ओळखणारे आणि कायम लोकांच्या सुख दुःखात सहभागी राहिलेले सुबोध पाटील यांची सर्वसामान्यांशी घट्ट नाळ जोडली गेली आहे। त्यामुळे प्रभागातील मतदारांचा कौल हा सुबोध पाटील यांच्या बाजूने झुकत असल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे। भाजपाशी एकनिष्ठ राहत प्रामाणिकपणे समाजसेवेचे कार्य करणाऱ्या उमेदवाराला डावलणे आता भाजपाला परवडणारे नाही, अशी प्रतिक्रिया अनेक मतदार व्यक्त करत आहेत। याच पार्श्वभूमीवर धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय निश्चित असून या निवडणुकीत भाजपा उमेदवाराला त्यांची जागा दाखवो, असा निर्धार मतदारांकडून व्यक्त केला जात आहे। दरम्यान, रिक्षा हे आपले निवडणूक चिन्ह असलेल्या बटणावर मतदान करून सेवेची संधी द्यावी, असे आवाहन सुबोध पाटील यांनी प्रभाग क्रमांक 2 मधील मतदारांना केले आहे। आज त्यांनी पांडवनगर, कृषी कॉलनी, भुजल कॉलनी व परिसरात प्रचार दौरा करत मतदारांचा आशीर्वाद घेतला। यावेळी महिलांनी औक्षण करत विजय आपलाच होईल, असा विश्वास व्यक्त केला। यामुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये अपक्ष उमेदवार सुबोध पाटील हेच बाजी मारतील, असा ठाम विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला आहे। सुभाष भाऊवर मोठा अन्याय व्हायले। 10-15 वर्षापासून भाजपचे कार्यकर्ता होते, यांना आता खूप म्हणजे आम्हाला नाराज केलंय त्यांनी। ते आम्हाला त्यांचं तिकीट भेटायला पाहिजे, त्यांचं तिकीट भेटलं नाही म्हणून सुभाष भाऊ अपेक्षामध्ये उभे राहिलेत। पण आता बहुमताने त्यांना निवडून आणायचं आहे आणि आम्हाला विजय करायचा आहे। त्यांना खूप नाराज झालेले, त्याच्यापासून आम्ही पण नाराज झालेले। आमचे कार्यकर्ता होते, सगळं दुःख सुख मध्ये अर्ध्या रात्री उभे होते ते, माहितीये का। पण लोकांनी त्यांचा विचार केलेला नाहीये, त्याच्यासाठी आम्हाला त्यांचा विचार करायचा आहे। आता अर्ध्या रात्री धावून येणारा माणूस आहे, आम्हाला त्याच्यासाठी खूप नाराज झालेलं आहे। पण आता त्यांना उभं करायचं केलेलं आहे, तर आम्हाला त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय। नमस्कार, मी सुबोध पाटील। गेल्या 20 वर्षापासून मी सामाजिक कार्यात सहभागी आहे। मी 2013ची निवडणूक लढलो, त्यावेळेस थोड्या मतांनी पडलो। 18ची निवडणूक लढलो, त्यावेळी थोड्या मतांनी पडलो व गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं मी प्रामाणिकपणे काम करतोय। लोकसभा असेल, विधानसभा असेल व परिसरातील नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्या माझ्या समस्या समजून मी लोकांच्या समस्या सोडवत आलेली आहे। या प्रभागातील लोकांना जसं माझं तिकीट कटलं, त्यांना माहिती पडलं, त्यांना असं वाटतंय की आमच्या मुलाचं तिकीट कटलं, माझ्या भावाचं तिकीट कटलं, म्हणून त्यांनी मला सांगितलं की सुबोध भाऊ, तू घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, तू अपक्ष उभा राहा आणि यांना आपण आपली ताकद दाखवून देऊ। म्हणून या सर्वांचं ऐकून मी या प्रभागात माझी उमेदवारी केली। उमेदवारीसाठी मला निवडणूक आयोगाने रिक्षा हे चिन्ह दिलं, कारण की 20 वर्षापूर्वी मी रिक्षा चालवायचो आणि आता मला चिन्ह मिळालं रिक्षा, म्हणून हे शुभ संकेत आहे। ज्या रिक्षावर माझं जीवन पुढे गेलं त्याच रिक्षाचं चिन्ह मला मिळालेलं आहे, रिक्षाचं चिन्ह मिळालेलं आहे। त्यामुळे माझे रिक्षावाले मित्र हेही माझ्या पाठीशी, एक रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकतो, तर या माय मावल्यांच्या आशीर्वादाने एक रिक्षावाला एक नगरसेवक होऊ होऊ शकत का, म्हणून या माझ्या पाठीशी आहे, पूर्ण प्रभाग माझ्या पाठीशी आहे। सर्व धनधागड्या लोकांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिले। माझ्या नंतर आलेले जे लोक नंतर आले त्यांना तिकीट दिले आणि माझ्यावर एवढा अन्याय केला की तुम्हाला सांगू नाही शकत। माझ्या घरचे लोक 2 दिवस जेवले नाही, की आमच्या घरची परिस्थिती वाईट झाली होती। मी निवडून आलो तर फक्त या लोकांसाठीच कामं करणार आहे। सर्व वेळ मी या माझा परिवार समजून प्रभाग क्रमांक 2च्या नागरिकांना देणार आहे। त्यांची कुठलीही समस्या असेल, अर्ध्या रात्री मी त्यांच्यासाठी सहकार्य करेन। जय महाराष्ट्र। या सूचना नक्की कळवा। बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची।